सगळे आपल्या रायगड पनवेलमधले काही नामवंत खेळाडू या टीममध्ये आपण खेळताना बघितलेले आहेत. तौशिफ शेख मला असं वाटतंय सलामीला आलाय स्वतः कर्णधार आणि सामना करणार तो रोशन गावडे यांचा. पहिला चेंडू वळून मारायचा होता, जोरदार अपील आणि लाईट पेटली, मात्र बेल्स नाही पडली वाटतं. बेल्स जे बॉलरने सेलिब्रेशन केलं कारण त्याला असं वाटलं बेल्स पेटलेली आहे, अर्थातच लाईटन झाले नाही, पण अगोदरच पेटली होती. आपण बघतोय त्याच्यामध्ये म्हणजे काय बोलतात त्याला, हाय सेन्सिटिव्ह या बेल्स आहेत, त्यामुळे बॅटच्या आवाजानं किंवा पायाच्या प्रेशरनं कदाचित ती पेटली असावी. हा चेंडू रोशनचा फुलटॉस चेंडू, नो बॉलचा इशारा. या नो बॉलला मला असं वाटतं समीर जोरात प्रहार करायला पाहिजे होता. चांगला आला होता बोनस, मात्र तो बोनस काय तेवढा फायदेमंद ठरलेला दिसत नाहीये. थोडा अनप्रेडिक्टेबल होता, कारण अपेक्षित नसतं की प्रमुख गोलंदाज अशा पद्धतीचा चेंडू टाकेल. यस, अपेक्षित नव्हतं, त्यामुळं असं वाटलंच नाही. त्याला वाटलं की कंपनी लॉसमध्ये आहे की काय, त्यामुळे बोनस नाही मिळणार. पण मिळालेला त्याचा फायदा नाही उठवता आला तो तौसिफ शेखला. हा चेंडू तौसिफनं फुल टॉस चेंडू तटवलाय, सरळ जातोय तो मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. अतिशय चांगलं असं आयोजन नियोजन सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये नो बॉल फ्री हिट होती आणि थ्रो बॉलर म्हणून आक्षेप घेण्यात आलेला आहे गोलंदाजावर. तौसिफ शेखनं आक्षेप घेतलेला रोशन गावडेवर. बघूया तिसरे पंच काय निर्णय देतील. तिसरे पंच ललित तिसरे पंच आलेले आहेत. आता पुढचा चेंडू ते बघणार आहेत. प्रेशर टाकण्यात येत आहे. मला असं वाटतं चेंडू पण गेला का, गटारा चेंडू भिजलाय त्यामुळे आता नवीन चेंडू देण्यात येतोय. अतिशय बहारदार अशी फलंदाजी, 2 चेंडूमध्ये 6 धावा. तौसिफनं खरं तर चांगला जो चेंडू होता मारण्यालायक तो नाही मारला, पण कठीण चेंडू होता तो. चेंडू त्यानं सरळ काऊ कॉर्नरमध्ये षटकार ठोकला. तौसिफ एक नामवंत खेळाडू आहे. 40गाव प्रीमियर लीग आत्ताच झाली, त्यामध्ये कॅप्टन्सी केलेला हा खेळाडू आहे. ॲज अ आयकॉन म्हणून रायगड आणि पनवेल प्रीमियर लीगमध्ये त्याला आपण खेळताना बघितलेलं आहे. मोहो नाईट टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक पटकावलेला तौसिफ शेख, बायकर मॅन म्हणून प्रसिद्ध असलेला. या टुर्नामेंटमध्ये 4 बाईक्स देण्यात येणार आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळवलेल्या टीमला, म्हणजे 4 पहिल्या टॉप 4 टीम्सला इलेक्ट्रिक बाईक M4 इलेक्ट्रिक बाईक देण्यात येणार आहे. चेंडू सिलेक्शन नंतर रोशन गावडे आता पुन्हा एकदा येतोय तो बॉलिंग मार्कवर. रोशन गावडे राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. तौसिफला हा चेंडू मधल्या एष्टीवरचा खणून काढलाय. चेंडू जातोय सरळ मिड विकेट आणि फाईन लेगच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. टाकेदेवी चालक मालक संघटनेच्या ऑफिसच्या दिशेनं हा स्वीप केला चेंडू तौसिफ शेखनं. सहज खेळतोय ना समीर, एकदम सहज खेळतोय, अजिबात घाई नाही, गडबड नाही, टायमिंगचे फटके खेळतोय. जसा चेंडू येतोय तशी दिशा देतोय चेंडूला तो तौसिफ शेख. रोशन टू तौसिफ, राईट आर्म ओव्हर, फुल टॉस चेंडू, घुटना टेक तमाशा देख. घुटने टेकून हा उतुंग असा स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकार ठोकतोय तो तौसिफ. क्या बात आहे तौसिफ.
17 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अफलातून अशी फटकेबाजी केली आहे. रोशन गावडेला सळो की पळो करून सोडलेलं आहे. 2 षटकार ठोकलेत, 1 चौकार आणि 1 नो बॉल. 17 धावा आत्तापर्यंत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आत्ताची कंडिशन अशी आहे की त्या कंडिशनमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल की नाही वेगाने, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. परंतु विज्ञान सांगतं की ज्या गतीने तुम्ही चेंडू टाकाल त्याच गतीने तो बाहेर फेकला जातो. गोलंदाज एक चुकी नक्की करतोय, गती देतोय आणि त्याला सपाटून मार दिलाय. हो, हाही तसाच चेंडू डोपे टेकून स्ट्रोक खेळतात. काय स्कूपचे आणि स्वीपचे फटके, अफलातून लाज जवाब असे प्रेक्षणीय लेदर स्टाईल फटके खेळलेले आहेत ते तौसिफ शेखनं. श्रीराम डीजेचे ऑपरेटर ओनर धनंजय पारंगे यांचं आगमन या चौकारानं केलेलं आहे. तौसिफ शेखनं मस्त फटका सजवला, त्यानं जागा बनवली, वेट केलं आणि त्या रीच पर्यंत गेला, त्या चेंडूपर्यंत पोहोचला. चेंडूची त्यानं वाट नाही बघितली, स्वतः चेंडूपर्यंत गेला आणि मिडविकेटच्या दिशेने त्यानं चौकार ठोकला. तौसिफ शेख आज हावी झालेले आहे. 2 षटकार 2 चौकार त्यांनी आतापर्यंत ठोकलेत. 5 चेंडूमध्ये धावा झालेल्या आहेत त्या 21. 0 बाद 21. आमचे स्टार टेनिस क्रिकेटचे कॅमेरामॅन निखिल बाबर आणि त्यांचे सर्व सहकारी, आमच्या दिशेने पण एक कॅमेरा त्यांनी सोडलेला आहे, त्यांचं धन्यवाद. हो, परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर खणून काढला हा चेंडू. डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळला तो तौसिफ शेखनं. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं समीर. खरं तर दोन्ही टीम तुल्यबळ आहेत. आजूबाजूच्या गावातल्या या दोन्ही टीम नसून लांबच्या टीम आहेत. 2 मला असं वाटतं वेगवेगळ्या तालुक्यातल्या टीम आहेत. एक टीम आहे खालापूर तालुक्यातली, एक टीम आहे ती पनवेल तालुक्यातली. त्यामुळे या 2 तालुक्यांदरम्यान हा द्वंद्व आहे. परंतु पहिल्यांदाच आमने सामने आलेले नाही आहेत, या अगोदरही ते आमने सामने आलेले आहेत. त्यामुळे एकमेकांचे वीक आणि स्ट्रॉंग पॉईंट त्यांना माहिती आहेत. एक गावांचं अंतर आता यूट्यूब चॅनलमुळे राहिलेलंच नाही आहे. आजकाल तुम्ही त्यांच्या विरोधात मॅच खेळणार आहात हे जेव्हा तुम्हाला माहिती होतं त्याच वेळी त्यांनी मॅचेस कुठे खेळल्यात, त्यांचा पहिला बॉलर कोण, त्यांची ओपनिंगला कोण येतात, या सर्व गोष्टींची तपासणी खेळाडूंमार्फत दोन्ही संघ करतात. यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. खास करून टेक्नॉलॉजीचा वापर. नाही, सोशल मीडिया हे फक्त तुम्हाला मनोरंजनाचं साधन नाही आहे, तर ते तुमचं शिक्षणाचं पण साधन आहे, तुमच्या अभ्यासाचं साधन आहे. हे सिद्ध होतं आहे याच्यावरून. फक्त खेळायचं, बॅट फिरवायची अशी नाही, तर समोरच्या गोलंदाजाचा अभ्यास, समोरच्या फलंदाजाचा, समोरच्या टीमचा अभ्यास आत्ता हे यंगस्टर्स सगळे करतायत. ही एक चांगली बाब आपल्या या क्रिकेटच्या उत्कर्षासाठी झालेली आहे. म्हणूनच आपण बघा ना, ज्या मोठमोठ्या टीम्स आहेत ओपन हाफमधल्या, त्या टीम्समध्ये रायगडचे कितीतरी खेळाडू खेळतात. ही एक रायगडनं मिळवलेली उपलब्धी आहे. मुंबईचे पण खेळाडू म्हणतात की रायगडचं क्रिकेट, रायगडच्या खेळाडूंशिवाय या विश्वाचं क्रिकेट किंवा या इंडियाचं क्रिकेट परिपूर्ण होऊ शकत नाही. एवढी क्षमता आता आपल्या सगळ्या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये आलेली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. गोलंदाज मात्र आता आलेला आहे तो स्वतः कर्णधार ओमकार गावडे, जो लेदर टेनिस दोन्ही खेळलेला आहे. महाराष्ट्राच्या टीममधून सुद्धा त्यानं आपला खेळ चमकवलेला आहे. असा ओमकार सुभाष गावडे तयार आहे. राईट आर्म राऊंड. ओ, सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलंय मला असं वाटतं समीर. ही चांगली वाईटचा इशारा पंचांकडून येतोय, मात्र षटकार थांबलेत. थांबवणं काळाची गरज आहे कॅप्टनला. हा, कॅप्टनची ती जबाबदारी आहे, मोरक्याची ती जबाबदारी आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता, जोरदार अपील, मात्र पंचांवर कोणताही प्रभाव नाही आहे. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न पंचांवर आता होतोय. इथून नाही तिथून कुठून तरी विकेट पाहिजे. त्यांना माहिती आहे की आता ब्रेकथ्रू नाही मिळाला तर मात्र धोकाची घंटा होऊ शकते ती जांभिवलीसाठी. तौशिफनं व्हॉट अ स्ट्रोक यार, अफलातून क्लास क्रिकेटमधलं सौंदर्य वाढवणारा हा कव्हर ड्राईव्ह. सरळ षटकारासाठी चेंडू जातोय, षटकार ठोकतोय तो तौसिफ शेख. चषकांच्या दिशेनं हा षटकार ठोकला आणि क्लासिकल जो स्ट्रोक आपण ज्याला म्हणतो, टायमिंग, ताकद यांचा पुरा मेळ असलेला
हा चेंडू मारायचा होता, भिरकावायचा होता. ऑन साईडला मात्र ओमकार पण म्हणतोय का मी पण काही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. त्यांनी पण क्रिकेटमधले उन्हाळे पावसाळे अनेक पाहिलेले आहेत, त्यामुळे त्यानं लगेच कमबॅक केलं. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू ठेवला, चेंडू विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. थोडासा स्वतःला सावरतोय तौसिफ शेख. आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार मारले आहेत. 27 वर खेळतोय आणि जबरदस्त प्रहार. तौसिफ शेख थांबायला तयार नाहीयेत. मिड विकेटच्या दिशेनं तौसिफ शेखचा हा पॅरलल मार्टिन क्रो स्टाईल षटकार. हा बंगाल्यासारखाच मारतोय इथे, जबरदस्त फटकेबाजी करतोय. मिड विकेटला त्यानं हा षटकार ठोकला, पॅरलल षटकार ठोकला. जास्त उंच नाही मारत. तौसिफ शेखची ही खासियत राहिलेली आहे की लांब पण नाही, उंच पण नाही. त्यांनी मला असं वाटतं मोजपट्टी बरोबर खिच्यात घेऊन गेलाय की काय, बरोबर आपली ही बाउंड्री मला असं वाटतं साधारण 60 मीटरची बाउंड्री असेल आणि ते माप त्यानं मिस्त्र्यासारखं डोक्यात ठेवलेलं आहे. आपण कधी कधी असं म्हणतो की कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, त्याहीपेक्षा कॅल्क्युलेटिव्ह सिक्सर्स पाहायला मिळतात आणि त्याला फटक्यांना जास्त उंची नाही आहे आणि त्यालाही ठाऊक आहे की या कंडिशन्समध्ये फटक्याला उंची द्यायला गेलो तर कदाचित आपली विकेट जाऊ शकते. मगाशी तुम्ही उल्लेख केला तर माजी उपसरपंच विद्यमान सदस्य आजिवलीचे धनराजजी बडे साहेब देखील उपस्थित आहेत. प्रमोदजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. या मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती या. सध्या सामना चालू आहे गावदेवी आजिवली आणि त्यांच्या विरोधात राधाकृष्ण जांभिवली. पनवेल विरोधात खालापूर असा विद्यमान सामना अचानकच्या ऐतिहासिक मैदानावरती संपन्न होत असताना 35 धावा. या मैदानावर खेळण्याचा आनंद वेगळा, मॅच बघण्याचा आनंद वेगळा, कॉमेंट्री करण्याचा आनंद वेगळा. आणि ही सोनाई प्रतिष्ठान ट्रॉफी जी आहे ती एक मानाची स्पर्धा आहे या संपूर्ण महाराष्ट्रातील. दुसरं पर्व आहे, परंतु दोन्ही पर्वांमध्ये सगळ्यांनी उदंड जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. खरं तर या ज्या टीमनं सहभाग घेतलेल्या त्या सगळ्या टीम मेंबर्सना, टीम कॅप्टन्सना पण आपण धन्यवाद देऊया. रिव्हर स्वीपचा फटका खेळायचा होता, हाताला स्पर्श करून चेंडू खाली धरणीला दान होतोय. 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. जीवनदान होतं की नव्हतं देव जाणो, पण झेल सुटल्यानंतर 1 धाव मात्र मिळालेली आहे ती तौसिफ शेखला. 36 धावा धावफलकावर लागलेल्या तौसिफ 13 चेंडूमध्ये 34 धावांवर खेळतोय. आपण बघितलं रोशननं चेंडू टाकला, रिव्हर स्वीपचा फटका मारायचा होता आणि मला असं वाटतं झेल होता, हाताला चेंडू लागलेला आणि हा झेल सुटला, त्याचा फायदा मिळालेला आहे तो फलंदाजी करणाऱ्या तौसिफ शेख आणि त्याच्या टीमला. हा झेल व्हायला पाहिजे होता, प्रयत्न करायलाच पाहिजे होते विकेट किपरने. आणि संशयाची बाब ही नंतर असते, पहिल्यांदा तुम्ही प्रयत्न करायला हवेत, बरोबर. म्हणजे तुम्ही अपील करू शकला असतात. 2 ओव्हर 36 झाल्यात. आजिवलीकडे लेफ्टी बॅटर आक्रमकच आहेत. सुदर्शन खरं तर बी टीम खेळते म्हणून सुदर्शन नाही, तौसिफ शेख त्याची जागा मात्र इथे भरून काढतोय. 13 बॉल 34. मी काही दिवसांपूर्वी उरणच्या कोळीवाड्याची इथे एक स्पर्धा करत होतो, त्यामध्ये आयकॉन प्लेअर खेळला होता हा भातान टीमकडून, आय थिंक साई टीमकडून, साई बी टीमकडून अनिकेत मोकलच्या. काय खेळी केली होती त्यांनी, जयेश भोईर आणि त्याचबरोबर तौसिफ दोन्ही लेफ्टी असल्यावर काय मग त्या सोने पे सुहागा आपण म्हणतो ना तसं. आणि आताही भिरकावलाय चेंडू, जातोय चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. हा षटकार पण गेला असता, मला असं वाटतं फक्त 1 मीटरचं अंतर कमी पडलं. तौसिफ शेखनं हा चेंडू मारला, फक्त 1 मीटरचं अंतर राहिलं, नाहीतर षटकार गेला असता. चौकार डिक्लेअर केलेला आहे पंचांनी. चेंडू पण गेला मला असं वाटतं तिकडे. आणि एकूण धावसंख्या जर पाहिली तर 40, 2.1 षटकाचा खेळ संपलाय. तिन्ही गावडे ब्रदर्सनी षटकं टाकली. रोशन गावडेनं पहिलं षटक टाकलं, धावा दिल्या 22. ओमकार गावडेने दुसरं षटक टाकलं 14. आणि तिसरं षटक नीरज गावडे घेऊन आलेला आहे. नीरज अण्णा गावडे, बाबू मांडे 11 तळेगाववाडी आणि गणेश डेरवली, श्री गणेश डेरवली
दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी या. लगातार 3 षटकार जर आजिवली टीमच्या कोणत्याही खेळाडूनं मारले तर 4,000 रुपयांचं पारितोषिक नरेश शेडगे आणि अभिजित म्हात्रे यांच्याकडून मिळणार आहे. मैदानात आता चेंडू सिलेक्शन सुरू आहे. बॅगेतले सगळे शोधून शोधून चेंडू काढतोय. मला असं वाटतंय तौसिफ शेख एक एक चेंडू तपासतोय, बघतोय. आमचा बॉल बॉय पण त्याला मनसोक्त असा त्यांनी फ्रीडम सोडलेलं आहे की 10 बॉल चेक केले तरी चालतील, पण इथे बॅटिंग तुझी चांगली झाली पाहिजे, आम्हाला सगळ्यांना बॅटिंगचा आनंद मिळाला पाहिजे. बॉल बॉय आतापर्यंत 5 वेळा आतमध्ये गेलाय. कारण दोन फटके मिडविकेटला आले, एक मागे आला. 5 वेळा किमान तो आतमध्ये गेलाय. अजून किती वेळा जाईल सांगू शकत नाही. सिद्धिविनायक बँकेत तिकडे आता डिपॉझिटला गेलेला आहे चेंडू. व्याज मिळेल की नाही कोणास ठाऊक. तौसिफ शेख आणि तेजस शेडगे, संतोष चौधरींचे होते का पैसे तिथे सिद्धिविनायकला? पेण अर्बन मध्ये किती होते ते सांगत नाहीत, दुर्वांकूरच्या नावावर होते सांगतायत ते. तौसिफ शेख खेळतोय 38 वर. 40 धावा झाल्यात समीर, आणि 38 एकट्या तौसिफ शेखच्या आहेत. रिव्हर्सिव्हचा फटका आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो. सीधी उंगली से घी निकल रहा है, तो टेडी करने की जरूरत नहीं थी. इथे 12th मॅन इथून आपल्या कानात पण सांगतायत, कारण सरळ बॅटनं तौसिफ शेखला धावा येत आहेत. सुंदर चेंडू टाकला होता तो नीरज गावडेनं. हा चेंडू नीरजचा, ओ क्लीन बोल्ड, जबरदस्त. नेव्ही मॅन क्लीन बोल्ड केलंय, मधली यष्टी वाकवली आहे आणि पहिला गडी बाद होतोय तो तौसिफ शेख. जे मास्टरनं किती दिवसातून आम्हाला हे गाणं ऐकवलं नाही, तर पूर्वी मला असं वाटतं 1990च्या 2000 सालच्या ज्या हळदी आहेत त्या याच गाण्यावर रात्रभर नाचल्या जायच्या. हळदीचं हे स्पेशल गाणं असायचं किंवा पार्ट्यांमध्ये स्पेशल गाणं असायचं. DJ मास्टर तुम्हाला मनापासून धन्यवाद. हे जी जांभिवली संघ मैदानात आपण बघतोय, बोला. चांभारली ग्रामपंचायतीचे सदस्य आपले सचिन कुरंगळे या मॅचचा आनंद घेत आहेत. कांबे संघ हरला, पण अजूनही ते बघा या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना त्यांचं खरं स्वागत आहे सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या टुर्नामेंटमध्ये. हा संतोष, सोनाई प्रतिष्ठान ट्रॉफी एक मानाची स्पर्धा आहे आणि त्याचा तमाम सर्व क्रीडा रसिक आनंद घेत आहेत. ज्यांनी आत्ता आपले मोबाईल सेट्स चालू केले असतील किंवा स्मार्ट TV चालू केले असतील त्याही प्रेक्षकांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. तिकडे स्टंप लावतायत आमचे पंच. ज्या अति सेन्सिटिव्ह ज्या बेल्स आहेत त्याही आता वर ठेवल्या जात आहेत आणि चेंडूही तपासतोय तो फलंदाज विजय चौधरी, कारण आत्ताच आला विजय. तेजस शेडगे त्याच्या जोडीला आहे. तेजस शेडगे विजय चौधरी ही जर जोडी मैदानावर जर टिकून राहिली तर मात्र धावांचा पाऊस अजून येईल आणि धावा भरपूर आहेत. आत्ताशी 2.3 षटकं झालेली आहेत. 40 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 5 षटकांचा सामना आहे म्हणजे निश्चितच साधारण 80 ते 90 धावा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते, ती भाकीत करणाऱ्या पंडितांकडून. गोलंदाजीमध्ये नीरज गावडे पुन्हा एकदा तयार आहे. नीरज गावडेचा हा चेंडू, काय आवाज आला, स्वीट आवाज आला. चेंडू मारला जातोय तो लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार. नीरज पुन्हा एकदा तयार आहे. काय फटका मारला विजय चौधरींनी. चौधरी म्हटल्यावर चौधरीगिरी त्यांची दाखवणारच. मस्त फटका. हा ही चेंडू बरोबर टायमिंग नाही जुळला. नीरज धावलाय. नीरज नेव्ही मॅननं पुन्हा कॅच पकडला आणि एक दुसरा हादरा बसतोय तो आजिवली संघाला विजय चौधरीच्या रूपात.
क्या बात है. डीजे मास्टर एक से बडकर एक अशी आता नवीन जुनी गाणी संजय आमचे माळी आणि श्रीकांत डीजेची हे आठवण करून देत आहेत. त्यांचेच भाचे आहेत तिकडे. त्या दिवशी कराड्याला राज एक से बडकर एक अशी गीतं लावत होता. 46 धावा झाल्यात, 2 गडी बाद झालेत आणि या षटकातील नीरजचा शेवटचा चेंडू असेल. नीरजनं 2 विकेट घेतले, 10 धावा दिल्यात, पण 2 विकेट घेतले आहेत. महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केलेली आहे ती नीरज गावडेनं. शैलेश सार्डेकर आले आहेत. शैलेशला फुल टॉस चेंडू टाकला. नो बॉलचा इशारा पंचांकडून आणि या चेंडूवर धावून काढलेली 1 नो आणि 1 अशा एकूण 2 धावा या चेंडूवर मिळतात. या 2 धावांनी हळूच धावफलक हलतोय, वाढतोय, धावसंख्या पोहोचतीये ती गावदेवी आजिवली संघाची 2 बाद 48. आपण बघू शकतो हा प्रॉपर नो चेंडू होता. हा चेंडू ओ फ्री हिटचा फायदा नाही उठवता आला. नीरजनं चेंडू मेडन टाकलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा झालेल्या आहेत. मस्त चेंडू होता, स्विंग झाला हवेतल्या हवेत हा चेंडू. यष्टीरक्षकांना आपलं काम चोख बजावलेलं आहे. 48 धावा धावफलकावर आलेल्या आहेत आणि हा रनरेट मला असं वाटतं चांगला रनरेट आत्तापर्यंत तरी ठेवलेला आहे. 16चा रनरेट आत्तापर्यंत तरी ठेवलेला आहे तो या फलंदाजांनी. प्रोजेक्टेड जर स्कोर आपण बघितला तर प्रोजेक्टेड स्कोर साधारण 80च्या घरात जाऊ शकतो जर याच धावगतीनं 16च्या धावगतीने जर हा संघ जर खेळत राहिला. आजिवली विरुद्ध गावडे जांभिवली असा हा संघर्ष सुरू आहे. 2 तालुक्यांदरम्यान हा संघर्ष आपण जरी म्हणालो तरी वावगं ठरणार नाही. खालापूर विरुद्ध पनवेलची ही झुंज आपल्याला या मैदानात पाहायला मिळते. ती सोनाई प्रतिष्ठान ट्रॉफी 2026 मध्ये. खरं तर जांभिवली जर आपण म्हटलं जर 4 खांब, त्या 4 खांबामधले 2 खांब आहेत ओमकार गावडे आणि दुसरा आहे नीरज गावडे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही अतिशय चांगले करतात ते दोन्ही खेळाडू. हा चेंडू ओमकार गावडेनं टाकला. ओमकार गावडेनं स्वतः हातात चेंडू घेतलाय. कर्णधारानं 2 षटकं त्यानं त्याच्या वाट्याला घेतलेली आहेत. कारण 5 षटकांचा सामना आहे समीर. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 2 षटकं आहेत. ती 2 षटकं एका गोलंदाजाला ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे 2 षटकांचा जे कोटा आहे तो ओमकार गावडेनं स्वतःकडे ठेवलेला आहे. 49 धावा झालेल्या आहेत. 50ची आता कंप्लीट होईल का? नाही. झेल टिपला जातोय. सुंदर झेल भावेशनं टिपलाय आणि अजून एक गडी बाद होतोय आजिवली संघाचा तेजस शेडगे. डीजे मास्टर पण आमच्या कॉलेजचे सगळे दिवस आठवायला भाग पाडतात वाटतं. 1990-2000ची गाणी सगळी ते इथे लावतायत आणि जबरदस्त त्या काळी फॉर्ममध्ये असलेली सगळी ही हिट सॉंग जे म्हणतो आपण त्यावेळचे ते सगळे हिट सॉंग 90sचे हिट सॉंग सगळे डीजे मास्टर लावतायत. ओमकार गावडेला विकेट भेटली आहे आणि आता मैदानात जातोय नवीन फलंदाज संदीप माळी. आमचाच माळ्यांचा दिसतोय. हो नक्कीच. बघा डिफेन्सिव्ह पद्धतीनं हा चेंडू त्यानं खेळून काढला. आल्या सिंगल काढली आहे. अजिबात कोणती घाई नाही, गडबड नाही आणि सेफ शॉट खेळला. बघा 50 धावा धावफलकावर लागलेल्या. त्यामुळे आजिवलीच्या खेम्यातून टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐकायला येतोय. 50 स्कोर येतोय. हो जोरात मारायचा होता, बरोबर नाही बसला. ओमकार गावडे आता आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आणतोय. परिपक्व असा खेळाडू आहे, जुना खेळाडू आहे बघा. आणि टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडासा आतल्या दिशेनं वळतोय. हा चेंडू ओमकार गावडेचा शॉर्ट पिच चेंडू वेट करून मारलाय, मात्र हातामध्ये झेल टिपला जातोय. प्रतीककडे पॉइंटमध्ये चेंडू जातोय आणि बाद होतोय तो शैलेश सार्डेकर.
ओमकार गावडेने जलवा दाखवलेला आहे. 2 विकेट या ओव्हरमध्ये घेतलेल्या आहेत. म्हणजे या मॅचला यू टर्न आता देण्याचं काम ओमकार गावडेनं केलंय. कारण या षटकामध्ये 5 चेंडू त्यानं टाकलेत आणि फक्त 2च धावा. कर्णधाराला साजेल अशी गोलंदाजी ओमकार गावडेनं या षटकामध्ये केलेली आहे. नवीन फलंदाज येतोय विशाल ठाकूर. गाड त्यानं मागितलेलं आहे. हाताला माती चोळली आणि खेळण्यासाठी आता तो तयार आहे. हो, ठाकूर हा चेंडू मेडन टाकतोय तो ओमकार गावडे. हे षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा. मस्त चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आत वळवतोय तो गोलंदाज ओमकार गावडे. अफलातून भन्नाट गोलंदाजी खरं तर समीर या गोलंदाजानं केलेली आहे. 2च धावा त्यानं या षटकामध्ये दिलेत आणि 2 महत्वाच्या विकेट्स घेतलेत, तेही 4थ्या षटकामध्ये. जसा तो त्याला खरं तर सांगितलं कॉलेजचे दिवस आठवले त्याने लगेच याद आ रहा है. मुरब्बी खेळाडूंची एक खासियत असते. हा. एक तर ते संधी शोधत असतात बरोबर. आणि दुसरी गोष्ट ते आपली चुका सुधारत असतात. हम्म. या 2 गोष्टी ओमकार गावडेकडून पाहायला मिळाल्या. नक्कीच ओमकार गावडेनं सरस अशी कामगिरी केली आहे. 2 विकेट घेतल्या. संधी त्याला मिळाली. त्या संधीचं त्यानं सोनं केलं आणि कॅप्टन्सी ज्याला आपण म्हणतो ना, नुसती कॅप्टन्सीचं मुकुट घालून मिरवायचं नाही, तर लढाईची जेव्हा वेळ येईल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखं त्या रणांगणात पण ते उतरायचं. स्वतः फ्रंट फ्रॉम लिडिंग असं काहीतरी म्हणतात ना, तसं लिडिंग फ्रॉम द फ्रंट तसं तो करतोय ओमकार गावडे कॅप्टन. ओव्हरपिच चेंडू होता. जोरात ओरडतोय गोलंदाज. पकड चेंडू आणि रोहितच्या या चेंडूवर फक्त एक सिंगल रन मिळते. टाळ्यांचा कडकडाट दोन्ही बाजूनी होतोय आणि एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर आजिवली संघाची 4-52. अजूनही या सत्रातले मला असं वाटतं 4 चेंडू शिल्लक आहेत. घेऊन आलाय रोहित गावडे. बॅकफुटवर जाऊन वॉट अ पंच. एक्सलंट पंच. जबरदस्त पंच केला आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी संदीप माळींचा हा सणसणीत चौकार. चार 56 अशा धावा झालेल्या आपण बघतोय. रोहित गावडे 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि काय पंच दिला. बॅकफुटवर जाऊन अशा प्रकारचे फटके खेळणे हे साध्या खेळाडूची लक्षणं नाहीये, तर परिपक्व खेळाडूची लक्षणं आहेत. संदीपनी दाखवलंय. फेवरेट स्ट्रोक होता त्याचा, मात्र आता पुढे चेंडू टाकला. धावचीतची शक्यता आणि धावचीत होतोय संदीप माळी. या संदीप माळी रवाना झालेले आहेत. आता मैदानाच्या बाहेर येत आहेत. निराश अंतःकरणानं संदीप मैदानाच्या बाहेर येत आहेत. अजूनही मला असं वाटतं या सत्रातले 2 चेंडू शिल्लक असावेत. पुढे आलेले खूप संदीप माळी. ब्रेक लावला, मात्र पाठीमागे तोपर्यंत उशीर झालेला यष्टीरक्षकांना चेंडू यष्ट्यांना लावला आणि एकूण धावसंख्या आहे ती 5-56 आजिवलीची. गावदेवी आजिवली विरुद्ध राधाकृष्ण जांभिवली. मॅचचं समालोचन करता करता समीरनं एक चण्याची पुडी संपवली. खूप भूक लागलेली त्याला, त्यामुळे त्यानं तो पण आनंद समीरनं घेतलेला आहे. लाईव्हमध्ये आता थोडे मागे गेलेले आहेत ते. रोहित गावडे मात्र एक यशस्वी गोलंदाज म्हणावं लागेल. स्लॉग ओव्हर आहे, डेफ्थ ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. त्या 2 पैकी एक तरी चेंडूवर षटकार आला तर मला असं वाटतंय आजिवली अजून खुश होतील. मार म्हणतायत, मात्र चेंडू चांगला टाकतोय तो गोलंदाज रोहित गावडे. जांभिवलीचे राधाकृष्ण जांभिवली शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि गावदेवी आजिवलीचा हा खेळाडू खेळणार आहे अभिजित जाधव थोडासा वाकून खेळतोय, डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळतोय
आणि हा ही चेंडू निर्धाव, शेवटचे 2 चेंडू अफलातून टाकले, चांगले रोहित गावडेनं टाकले, त्याच्यासाठी त्याचे सहकारी टाळ्या वाजवतायत, त्याला शाबासकी देत आहेत. आपण बघू शकतो की हा जो चेंडू होता सफल झाला जाधव आणि चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, थोडासा खाली राहिला आणि एकूण धावसंख्या आहे ती 56 जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे ती राधाकृष्ण जांभिवलीला. नक्कीच दादा या ठिकाणी आपण विनंती करूयात. शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल बाबू मांडे 11 तळेगाव वाडी आणि श्री गणेश डेरवली, या दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन ॲडव्होकेट विशाल गोळे आपण यायचं, आपण या ठिकाणी आपण बघतोय ॲडव्होकेट विशाल गोळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. श्री गणेश डेरवली आणि बाबू मांडे 11 तळेगाव वाडी. स्वागत कक्षामध्ये स्वागत केलं जात आहे. ॲडव्होकेट विशाल गोळे यांच्या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आपण पाहू शकता त्यांना अतिशय जबरदस्त पर्सनॅलिटी पाहायला मिळते. सिंधू सागर कॅटरसचे प्रोप्रायटर ओनर साथ ॲडव्होकेट विशाल गोळे त्यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाते. तर आपण पाहिलं होतं या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला तो बाबू मांडे 11 तळेगाव वाडी या संघानं आणि आमंत्रण दिलंय ते फलंदाजीसाठी श्री गणेश डेरवली या संघाला. पुढचा सामना अजून एक हाय व्होल्टेज सामना असेल, परंतु या सामन्यात काय घडेल, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल ओमकार गावडे आणि त्यांची संपूर्ण टीम, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तितक्याच ताकदीचा संघ तो अजिवलीचा संघ. परंतु आज अजिवली संघानं कशा पद्धतीने गोलंदाजी असेल, कशा पद्धतीने या धाबा रोखण्याचं काम करेल का, की ओमकार गावडे आणि नीरज गावडे ज्यांची आक्रमक शैली बऱ्याचशा मैदानावर आपण पाहिले, ती आक्रमक शैली वापरून हा सामना त्यांच्या खिशामध्ये घालण्याचा प्रयत्न करतील का. परंतु वळूयात ते आमच्या कॉम्बॉक्सकडे. हा नक्कीच श्रीराम बघायला मिळतंय. उद्घाटन सोहळा अतिशय सुंदर झाला. द्रोणच्या साह्यानं या स्पर्धेचं आपण चित्रीकरण पाहिलेलं आहे आणि सचिन तांडेल यांनी खेळण्याचा पण आनंद घेतला. सचिन तांडेल यांनी क्रिकेट मधील गोलंदाजीचा आनंद घेतला आणि वरून द्रोणमधून हे जे दृश्य आहे या मैदानाचं दृश्य, किती सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. स्टार टेनिस क्रिकेट.in सगळ्या ज्या कॅमेरामॅन आहेत त्या कॅमेरामॅनना आपण धन्यवाद देऊया. किती देखणी ही विकेट आणि किती देखणं असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांनी चित्रित केलेलं हे मैदान, चित्रित केलेलं हे सगळं स्टेडियम आणि या स्पर्धेला एक वेगळा लुक, स्पर्धेला एक वेगळं सौंदर्य स्टार टेनिस क्रिकेटनं आणलं आहे. त्याबद्दल स्टार टेनिस क्रिकेटलाही आपण धन्यवाद देऊया. ज्यांनी स्टार टेनिस क्रिकेट आमचं सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की आपण आमचं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील आणि आमच्या चॅनलच्या माहितीही मिळतील. जाऊया मैदानावर. सोनाई प्रतिष्ठान चषक 2026चा हा सामना आहे. माझ्या समवेत जुडले गेलेले आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक, ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धा आपल्या समालोचनानं अगदी सुंदर बनवलेल्या आहेत. ते समीर सोमणे बाजूला जे कॉमेंटेटर पण आहेत आणि स्कोरिंगचं काम बघताय ते आमचे देवेंद्र माळी. अजिवलीचे 12th मॅन आहेत, तेही कॉमेंटेटर आहेत. अनुज हेही कॉमेंटेटर आहेत. त्यामुळे सगळी आता कॉमेंटेटरची मांदियाळी आमची या स्टेजवर जमलेली आहे. आणि
दिनेश पाटील यांचंही आपण स्वागत करूया. जाऊया मैदानावर. जिंकण्यासाठी 57 धावांचं टार्गेट आहे. मात्र समालोचनासाठी मी समीर सोमणे यांना आमंत्रित करतो. धन्यवाद गुरु आणि त्याचबरोबर महागुरु बंधू. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू पहिली धाव. ॲडव्होकेट विशाल गोळे खरं तर ॲडव्होकेट विशाल गोळे साहेब प्रस्थान करतायत. मनपूर्वक आभार साहेब आपलं. आडवा बॅटने नीरजच्या बॅटमधून वाडी श्लॉंगॉनला पहिला षटकार राधाकृष्ण गावडे जांभिवली संघासाठी. थँक्यू. पहिलं षटक टाकतोय गोलंदाज शैलेश सार्डेकर आणि त्याच्या विरोधात केलेलं हे आक्रमण. खरं तर आमचे गीतेश सार्डेकर एक उत्तम समालोचक आहेत आजिवलीचे. बॅकफुटला जाऊन हा पंच केलाय. अप्पिश फटका. बॉल डीप कव्हरला. नीरज गावडेच्या बॅटमधून षटकार. नाही, मी अगोदरच सांगितलेलं ही ऑस्ट्रेलिया टीम आहे. या टीमला ऑस्ट्रेलिया म्हणतात. आणि हे दोन उतरलेले जे फलंदाज आहेत ना ते घातक फलंदाज आहेत. परंतु इथे विकेट हॅट्रिकसाठी बक्षीस आलेलं आहे. जर विकेट हॅट्रिक घेतली कोणत्याही गोलंदाजानं तर नरेश शेडगे, अभिजित म्हात्रे आणि जितेश यांच्याकडून 6,000 रुपयांचं पारितोषिक. मात्र मला असं वाटतं आता षटकारांच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे तो नीरज अण्णा गावडे. अण्णा गावडे यांचे सुपुत्र आपल्या बाबांच्याच पावलावरती पाऊल ठेवत पुढे जात असताना ताकद बाब फटक्यांवरती आणि टायमिंग पा बेमिसाल. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. चौकार. ते सपासप वार करतोय तो सध्याच्या घडीला नीरज गावडे. धावा झाल्या 17. नाही, हे आवाजच अक्षय कानाला म्हणजे गोलंदाज विसरणार नाही तसे आवाज चपाचप आवाज आपल्याला ऐकायला मिळाले. नेव्ही मॅन आहे. पाण्यामध्ये काठी मारल्यावर जसा आवाज येतो ना तसा आवाज आपल्याला ऐकायला आलेला आहे या नीरजकडून. समालोचक निखिल बाबर बाहेर आला आता. हो. धाव संख्या 17. पहिल्या 4 चेंडूमध्ये 17 धावा कुठल्यात. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही. मिडॉनच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चान्स बनला असता. परंतु एक धाव सिंगल घेतले. आता स्ट्रायकर एंडला असेल तो ओमकार. पहिल्यांदा आपण पाहिलं पहिल्या 17 तर 15 चेंडूंमध्ये तौसिफच्या साथीला जो होता फलंदाज त्याला स्ट्राईकच मिळाली नव्हती. 15 चेंडू जे काय खेळला होता तो तौसिफच खेळला होता. बाकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न ओमकारचा. रिक्स होती परंतु तशी फिल्डिंग पाहायला मिळाली नाही. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूवरती घेतलं एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली 57चा पाठला करत असताना 19. 24 चेंडू आणि 38 धावा करायचे विजयासाठी. नाही, 19 धावा म्हणजे तशी सरासरी कितीची पाहिजे होती आपल्याला? 11.20ची. 11-20ची सरासरी पाहिजे होती आणि 19 धावा पहिल्या षटकामध्ये. म्हणजे पुढच्या षटकांचं पण काम या षटकांमध्ये केलेलं आहे ते नीरजनं. काय फटके मारले लाजवाब. पहिला षटकार मारला लॉंग ऑनला. दुसरा षटकार मारला कव्हरमध्ये. अफलातून असे फटके आपले नीरजच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. आणि ही जी क्रिकेटमधलं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य वाढवणारी त्याची बॅटिंग आपण इथे पाहिलेली आहे. आता थोडंसं प्रेशरमध्ये मला असं वाटतं आजिवलीवाले असतील. आजिवलीला जर प्रेशर रिलीज करायचं असेल तर ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल. जसा गावडे जांभिवली संघ शोधात होता तौसिफच्या विकेटच्या तसा नीरज आणि ओमकारच्या विकेटच्या शोधात जावं लागेल. आणि आता दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आला आजिवली संघाकडून विशाल ठाकूर.
समोर ओमकार, भीमटोळा, स्क्वेअर लेगला लांब लचक षटकार. तिकडे बालाजी वेफर्स खायला पाठवलं त्या चेंडूला. बालाजी वेफर्सच्या दिशेनं हा षटकार ठोकला आणि काय फटका मारला बघा. वेट वॉच अँड देन प्ले हे क्रिकेटमधलं जे तंत्र आहे त्यानं वापरलं. बरोबर पूल केला हा चेंडू आणि लांब लांब 9वा नाही, मला असं वाटतं 10-12वा असेल. ISPL मध्ये 9 धाबा होत्या ना निखिल बाबर, तशा या कदाचित मिळाल्या असत्या, परंतु हा षटकार. बालाजी वेफर्स 25-25 सोनाई प्रतिष्ठानची स्पर्धा चालू आहे. 57 धावांचा पाठलाग. चांगला बॉल. एक कमबॅक करणं गरजेचं आहे. खरं तर तुमच्या समोर एक ताकदवान फलंदाज आहे. असं म्हणतात क्रिकेटमध्ये की समोर कोण बॅटिंग करतोय, समोर कोण गोलंदाजी करतोय, त्यापेक्षा मी काय करू शकतो हे स्वतः तपासून पाहिलं तर बऱ्याच गोष्टी उलगडतात. ओमकारला फसवलं. आता हा देखील चेंडू थोडा खाली राहिला. 12 नंतरची खेळपट्टी अचानकच्या मैदानाची प्रत्येकाला ठाऊक आहे, ती कसा आणि कोणता रंग दाखवते. 25 धाबा. टप्पा पडला, उडालाच नाही, खालीच राहिला. सबमरीन बॉल 25. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर 2 चेंडू निर्धाव टाकले ते विशाल ठाकूरने. पुन्हा चेंडू खाली राहिला. सलग 3 चेंडू निर्धाव. म्हणजे नाही, जो म्हणजे षटकाराचा दबाव वाटला. विशालला याचं श्रेय द्यावं लागेल. विशालचं कौतुक करावं लागेल, कारण अशा या धडाकेबाज फलंदाजांना असे निर्धाव चेंडू टाकणं हे सोपं नाहीये. ते अवघड काम त्यांनी सोपं केलंय. धावसंख्या झाली ती 25-25. गोलंदाजी करतो विशाल. प्रयत्न चालू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये फिल्डर फेक होईल तत्पूर्वी फक्त एकच धाव. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. असा मोठा फुगा तयार झाला होता, परंतु त्या फुग्याला बरोबर टाचणी मारली ती विशाल ठाकूरने. आता विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक नरेश शेडगे यांनी लावलेलं आहे. ते म्हणतात आता हायट्रिक बाजूला राहू द्या, 1 विकेट जरी घेतला तरी आम्ही मॅचमध्ये येऊ शकतो. ही विकेट महत्वाची आहे. नीरज आणि सध्या मैदानात ओमकार खेळतोय. लास्ट बॉल ऑफ पॉवर प्ले. नीरज ठाकूरचा फटका. क्षेत्ररक्षक आहे, वेगान आला होता चेंडू. खराब फिल्डिंग. बॉल सीमारेषा पार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली 57चा पाठलाग असताना बिनबाद 30 धावा धावफलकावर. पहा, मगाशी तुम्ही समालोचन करत होते तर तुम्हाला 90s मध्ये नेलं. तुमचे कॉलेजचे डेज आठवले. आता मला तो पारंपरिक गोष्टी ऐकवतो. ही आपली परंपरा, लोककला, फोक म्हटल्यानंतर असं आवडतं. अरे लोककला. आणि आपल्या लोककलेमध्ये असं काही दडलेलं आहे, त्याचा नुसता आपण अभ्यास जरी केला तरी सुद्धा आयुष्य निघून जाईल सहज साधं. एकच म्हणजे भारुडापासून भजनापासून गवळण, काय महागुरु असते तर आणखी चांगल्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी नाही, कसं असं म्हणतात ना की दर 12 कोसावर भाषा बदलते. तर नुसती भाषा नाही बदलत, संस्कृती बदलते, परंपरा बदलते आणि त्याच्याबरोबर लोककला पण बदलते, गाणी बदलतात. तेच आमचा DJ मास्टर इथे दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचंही श्रीराम DJ ना, DJ आप्पा यांचं मनापासून आपण कौतुक करूया. विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आलंय नरेश शेडगे यांच्याकडून. त्यांना एक विकेट हवी आहे काही करून. आजिवलीकरांना या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेटची नितांत त्यांना गरज आहे. गाडीची जी लाईट आहे ती आपण बंद करा. ती समोर कोणीतरी आवाज द्या त्यांना. हा, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सुजाण प्रेक्षक अचानकच्या मैदानावरचा गर्दी असली धन्यवाद. तरी सुद्धा सुजाण. ओमकार गावडेचा फटका उंची तर गाठलेली आहे. क्षेत्ररक्षक आहे, परफेक्ट झेल. शैलेश सार्डेकरने हा झेल पकडलाय. नरेश शेडगे साहेबांचं 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल गोलंदाज अभिजित जाधवला.
नाही, हे जे भारूड ऐकलं की मला असं वाटतं राजाबुवाचा आवाज आहे, परंतु गावडे जांभिवलीला पण शांताराम गावडे चांगलं भारूड गातात. आमच्या पण त्यांच्याबरोबर भरपूर सुपाऱ्या झालेल्या आहेत, त्यामुळे माहिती आहे. नवीन फलंदाज मैदानात कैलास गावडे लॉंग ऑफच्या दिशेनं हा फटका खेचलाय. प्रयत्न केले परंतु हाताला चाटून बॉल सीमारेषा पार. ओमकार टाळ्यांचा कडकडाट करतो या फलंदाजासाठी. षटकार. फलंदाजी जी म्हणतात ना ते गावडे जांभिवलीचे हे फलंदाज करत असताना नाही नाही, असंच पाहिजे. विकेट किती गेल्या काय गेला हे डोक्यात ठेवण्यापेक्षा आपण यायचं आणि ठोकाम ठोक करायचं. ही हाणामारी जी आहे ना, ही फलंदाजांनी डोक्यात ठेवलेली आहे. आणि ते म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट, तसंच चाललंय. जिंकू किंवा मरू ही भूमिका आतापर्यंत ठेवलेली आहे ती या गावडे जांभिवलीच्या बॅट्समनने. सिंगल घेतले. सिंगलने 57चा पाठलाग चालू असताना धावा झाल्या त्या 37. 15 चेंडू आणि विजयासाठी आता 20 धावा संख्येची गरज. अंतर कमी झालंय. तफावत जेव्हा कमी असते तेव्हा दबाव जास्त नसतो. नाही, आता काय की म्हणजे विकेट टेकिंग बॉलिंग पाहिजे, रन सेव्हिंग बॉलिंगपेक्षा. 15 चेंडू 20ची गरज. असं वाटते की बॅटची कडा घेतलेली. इथपर्यंत आवाज आला होता कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण गोलंदाज थोडा नाराज दिसतो विकेट किपरवर. तुम्हाला विकेट घेणं गरजेचं आहे. विकेटच दबाव टाकू शकते. हो ना, कधी कधी काही फलंदाज असतात विकेटवर राहिले, धावांचा पाऊस, बाद झाले, धावा कोसळल्या. असं बऱ्याच वेळेला आपण बघितलेलं आहे. खरोखर हा झेल व्हायला पाहिजे होता, तर अजून थोडासा प्रेशर मला असं वाटतंय गावडे जांभिवलीवर आला असता. हो, नीरजचा फटका पहा, परंतु झेल इथे टिपलाय. व्हॉट कॅच. तौसिफने मात्र हा झेल पकडलाय. खेळत असताना माझ्या कोचने मला सांगितलेलं की प्रत्येक खेळाडू हा फिल्डर असतो, त्यानंतर तो बॅटर आणि त्यानंतर तो गोलंदाज असतो. हो ना. आणि फिल्डरने केलेला करिश्मा मागच्याच मॅचमध्ये आपण पाहिला. अक्षर पटेलने घेतलेल्या 2 झेल, सूर्यकुमार यादवचा तो झेल फायनल मॅचचा, तसाच झेल तौसिफने इथे पकडला. आणि आता संपूर्णतः दबाव प्रस्थापित झालाय तो राधाकृष्ण जांभिवली संघावरती. 37 झाल्यात, 20ची गरज आहे. विकेटची चर्चा करत होतो आणि विकेट 2 घेतल्यात त्या अभिजितने. महत्वाच्या विकेट, यू टर्न या मॅचला देणाऱ्या विकेट त्याने घेतलेला आहे. शेवटचा चेंडू असावा या षटकातील. मारलाय, प्रहार केलाय, हो पडले झडले, अक्षरशः लोळले तौशिफ, पण चेंडू काय त्यांनी जाऊन दिला नाही सीमारेषेच्या पलीकडे. 1 धाव या चेंडूवर मिळते. आता टफ मॅच होईल असं वाटतंय. सुरुवातीला आता असं वाटत होतं की एकतर्फी मॅच होती की काय. आता समीकरण बघा, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकायला 19 धावांची गरज आहे ती राधाकृष्ण जांभिवलीला. 12 चेंडू 19ची गरज. मगाशी आपला विषय चालू होता लोकपरंपरेचा. थोडा वेळ ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानात आहे. फक्त हा कॅमेरा बंद करावा निखिलने, बस. दादा चिंता करू नका, हा जो आमच्या कॉमेंट्री बॉक्सचा कॅमेरा आहे ना तो फक्त मी बोलतोय. 12 बॉल 19 करायचे. भगव्याचा विषय, कारण जसा ती थाप पडली आणि त्यानंतर भगव्याचा जो अंगावरती थोडे शहारे आले, तळेगाववाडी आणि त्याच्या विरोधात खेळणारे तो मात्र श्री गणेश जांभिवली हा संघ. तुम्ही मागच्या बाजूला पाहाल सर, तर जो बॅनर आहे त्या बॅनरवरती श्रीराम जयराम जय जयराम, प्रभू श्रीरामांची मूर्ती, ती प्रतिमा आणि भगवा रंग, याखेरीज काही आहे का? परंतु ते किती छान वाटते. म्हणजे त्या भगव्याला किती अर्थ आहे. भगव्या म्हणजे भगव्याचा अर्थ सांगत असताना मी ऐकलं एका ठिकाणी की भ म्हणजे भय विरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासना रहित असा भगवा. आणि तो भगवा
आपल्या उरात, आपल्या मनात आणि आपल्या रक्तात आणि आपल्या डोक्यात असायलाच हवा. 12 बॉल 19 धावसंख्येची गरज आणि हाच उद्देश या स्पर्धेचा देखील आहे. पाठला केला होता चेंडूचा, पहिला चेंडू वाईट टाकलाय. या चुका आता करून चालणार नाही. मागच्या सत्रात, पहिल्या सत्रात तुम्ही पाहिलं असेल तर चौथ्या ओव्हरमध्ये ओमकार गावडेने आय थिंक 2 का 3 दिल्या होत्या. तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल या षटकात गोलंदाजाला. शेवटच्या 2 षटकामध्ये फक्त 8च धावा आलेल्या आहेत. जेव्हा गोलंदाजी करत होती गावडे जांभुली त्यावेळेला धावचीची शक्यता आणि पाय लागलेला आधी, बेल्स खाली पडलेल्या, त्यामुळे आता थोडंसं नुकसान भोगावं लागतंय. ओमकार गावडे आणि नीरज गावडे खेळत असताना या धावा सोप्या वाटत होत्या. तौसिफ खेळत असताना या धावा सोप्या वाटत होत्या, परंतु उर्वरित फलंदाज आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं दडपण तयार झालेलं आहे. मग तो आजिवली असू दे, नाहीतर आता राधाकृष्ण जांभिवली असू दे. 40 झाल्यात, 17ची गरज आहे. 11 चेंडूमध्ये 11 चेंडू 17. गोलंदाजी करतोय विशाल ठाकूर. टप्पा पडला, थोडासा असं वाटतंय की बाउन्स मिळाला या चेंडूला. मागच्या सत्रात आपण नाही, पाहिले आश्चर्य चेंडू आहे. पडले, खाली निघाले. हा, आश्चर्य आहे. आता लो विकेट होते. आपण 12-1 नंतर बघितलेलं आहे बऱ्याचशा वेळेला या थंडीच्या मोसमात चेंडू खाली राहतो, पण हा बाउन्स मिळाला. गोलंदाज तोच, पण फलंदाज बदल. निर्णय म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, निर्णय वेगळे आले. 40 धावा, 2 विकेट, 10 चेंडू आणि विजयासाठी 17ची गरज. ऑन स्ट्राईक येतो कैलास, ज्याने एक षटकार मारला होता पहिल्याच बॉलवरती. कव्हरच्या दिशेनं फटका. हँड आय कॉर्डिनेशन जबरदस्त आहे कैलासचं. बॉल चाललाय सीमारेषा पार. महत्वाच्या क्षणी येतोय जांभिवली टीमसाठी चौकार. डीजे मास्टर भगव्याचे आपण पाईक होत आणि मगाशी सर्व भगवमय असं आपण वातावरण तयार केलंय सोनाई प्रतिष्ठानने. आणि दादांचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या देखील बॅकग्राऊंडला तुम्ही पाहाल तर प्रभू श्रीरामांचे संपूर्णपणे. 44 धावा, 2 विकेट, 13 धाबांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 9 चेंडू 13. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उलटा धावतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. मिसकम्युनिकेशन झालं, इथेही मिसकम्युनिकेशन झालंय, परंतु शेवटी दोन्ही फलंदाज पोहोचले. 2 धावा आल्यात. आता जरा बक्षिसांचे अनाउन्समेंट आपण करू. नरेश शेडगे यांच्याकडून लगातार 2 विकेटला 2000 रुपयांचं पारितोषिक. 46 धावा. धावतच तो क्षेत्ररक्षक धावतच सुटला जजमेंट घेण्याच्या ऐवजी. जर जजमेंट घेतलं असतं तर मला असं वाटतं झेल मिळाला असता. 8 चेंडू 11. काय सामना रंगतोय. पार रात्रीचे 2 वाजलेत तरी सुद्धा प्रेक्षकांची गर्दी अजूनही आहे. नाही, ही या मैदानाची खासियत आहे. हा, पप्पन पासून या मैदानावर अनेक नामवंत खेळाडू या मैदानावर खेळून गेलेले आहेत. प्रेक्षकांची कमतरता या मैदानाला कधीच नाही लाभली. 8 चेंडू 11ची गरज. बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मगाशी थोडी चुकी केली होती, आता नाही. फेक अचूक त्याने केले. 1च धाव. आता 7 चेंडू विजयासाठी 10ची गरज. मागच्या मॅचमध्ये देखील 6 बॉल 9 करायच्या होत्या कांबे संघाला. तो सामना डिफेंड केला होता नारपोली संघाने. आता पाहूया या मॅचमध्ये गावदेवी आजिवली संघ जिंकतोय की राधाकृष्ण जांभिवली. 7 चेंडू 10ची गरज. 9 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. समीर, असं वाटलंच नव्हतं ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. कदाचित बाहेर बसलेले नीरज आणि ओमकार पण म्हणत असतील की आम्ही काय करून आलो आणि आता परिस्थिती काय सोडून आलो. 7 चेंडू 10. कव्हर्सच्या वरतून फटका खेचलाय. मोठी गॅप आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार जांभिवली टीमसाठी.
सहा चेंडू आणि आता विजयासाठी 6 धाबांची कैलास गरज. गावडे यांनी जर षटकार लगावला तर चिक्कू ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आहे. बघूया बक्षिसं लावायला इकडे सगळे आतुर झालेले आहेत. नरेश शेडगे मला असं वाटतं ATM फोडूनच आलेत की काय कळत नाही. सगळा राहिलेले त्यांच्या अकाउंटचे सगळे पैसे त्यांनी इथे काढून इथे या खेळाडूंवर लावण्यासाठी आणलेले आहेत. 6000 लावतायत, 500 लावतायत, मध्ये 2,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी लावतायत. त्यांना वाटतंय असं की आमचा गावचा संघ जिंकला पाहिजे. सकाळी जाता जाता काहीतरी खुशखबर घेऊन आपण इथून गेलो पाहिजे. 6 चेंडू 6 धावा. कागदोपत्री कोणालाही विचारलं आपल्या साध्या कुठल्या पोराला तरी तो म्हणेल की बॅटिंग करणारी टीमच जिंकेल. परंतु जर का गोलंदाजाने जर काय चमत्कार केला आणि असे चमत्कार आपण बघितलेले आहेत तर मात्र हा सामना जिंकू शकते ती अजिवली. सलग 2 षटक माफी असावी, सलग 2 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला नरेश शेडगे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 6 चेंडू 6 4 या ई ग्रुपमधून जो क्वालिफाय होईल एक प्लेअरला तर बाईक निश्चितच आहे. 6 चेंडू विजयासाठी 6 गोलंदाजीसाठी आलाय तो धनंजय. समोर येतो कैलास. स्टेप आउट झाला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या दरम्यान हा स्ट्रोक होता. आता तो चेंडू निसटला. संधी निर्माण झाली. डायरेक्ट हिट. व्हॉट अ ग्रेट हिट बाय तौसिफ. फलंदाज आउट होईल. रन आउट. रोशन डायरेक्ट हिट. सीमा रेषेवरून थ्रो आणि डायरेक्ट मधल्या यष्टीवर थ्रो केला जातोय. तौसिफचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. असाच एक थ्रो 2 दिवसांपूर्वी पाहिला परंतु डायरेक्ट हिट नव्हता. हा. लॉंग ऑन वरून थेट विकेट किपरच्या हातात. बथल आउट झाला तेव्हा कुठेतरी आपण सुटकेचा निश्वास टाकला. 5 चेंडू आणि आता विजयासाठी 5. क्लोजिंग फिल्डर वाढलेत. एक एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये घेतलाय. एक सिली मिडॉनला आतमध्ये आणलाय. प्लेअर आता मागे चाललाय डीप स्क्वेअर लेगला. परंतु थोडा तो पुढे उभा आहे. गोलंदाज धनंजय समोर कैलास. पुन्हा स्टेप आउट झालाय बॅटर. कार्पेटच्या सहाय्याने बॉल निघालाय तो कव्हर्सला. स्कोर लेवल. काय भन्नाट फलंदाजी केले नीरज. ओमकार बाद झाल्यानंतर कैलास गावडेने फक्त एका धावेची गरज. नाही गावडे ब्रँड आहे जे म्हणतात ना गावडे ब्रँड. त्या गावडे ब्रँड मधला हा खेळाडू. ऑन साइडला अशा या क्रुशियल मोमेंटला मॅक्झिमम फटके ऑन साइड मध्ये येतात. मिड विकेट किंवा लॉंग ऑनला. पण हे फटके त्यानं लॉंग ऑफला मारले जातात. स्वीप मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. थांबावं लागेल. कैलास बाद झालाय परंतु 3 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी 1 पाहिजे. दावा केल्या या कैलास गावडेनं. जबरदस्त फलंदाजी, उपयुक्त फलंदाजी. मात्र शेवटच्या चेंडूवर इकडून कोणतरी ओरडलं भीमटोला मार, भीमटोला मार. पण तिथेच मला असं वाटतं त्याची गेम फसली. 3 चेंडू आणि विजयासाठी 1 धावांची गरज. कधी कधी षटकार मारणं चौकार मारणं सोपं असतं असं म्हणतात परंतु 1 धाव सिंगल रन घेणं कठीण काम आहे. 3 चेंडू 1 आणि ते विजयी फटका खेचलाय. राधाकृष्ण जांभिवली संघ विजयी झालाय. अभिनंदन या संघाचं. आणि गावदेवी आजिवली संघाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अभिजित जाधव. नरेश शेडगे साहेब यांच्या वतीने तुमच्यासाठी 500 रुपयांचं प्राइज बक्षीस आहे ते घेण्यासाठी आपण या. हा चौकार या. नीरज गावडे मॅन ऑफ द मॅच. 21 धावा आणि त्याचबरोबरीने 2 विकेट.
नीरज गावडेला विनंती, आपण मंचावरती या. आम्ही अभिजित जाधव तुमचे पारितोषिक आम्ही